नमस्कार मित्रांनो, मी केतन. वय 32 वर्ष, रंगाने काळा सावळा, मजबूत शरीराचा आणि दिसायला बरा असलेला एक साधा माणूस. माझ्या लग्नाला आता 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. माझी पत्नी अनिता कमालीची देखणी पण नाजूक प्रकृतीची होती. तिच्या नाजूक सौंदर्यावर भुलून मी तिच्याशी विवाह केला आणि आमच्या सुखी संसाराला सुरुवात झाली. पहिल्या रात्री जेव्हा मी अनिताजवळ गेलो तेव्हा ती तिच्या नाजूक स्वरात म्हणाली होती, माझी तब्येत जरी नाजूक असली तरी माझ्या भावना तुमच्या इतक्याच तीव्र आणि मजबूत आहेत. त्यामुळे मनात कोणतीही शंका न ठेवता माझ्यावर भरभरून प्रेम करा. अनिताने पहिल्याच दिवसांपासून मला खूप प्रेमाने आणि समजुतीने हाताळले होते. आमचा संसार खूप आनंदी चालला होता. कॉलेजच्या दिवसात माझे अनेक मैत्रिणींशी स्नेहबंध होते, पण अनितासारखी निर्मळता कोणताच नव्हती. लग्नानंतर आम्हाला 2 गोंडस मुले झाली आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आमचे वैयक्तिक सोनेरी क्षण थोडे कमी झाले. तरीही आमच्या नात्यातील आपुलकी तशीच टिकून होती. एकदा ऑफिसच्या महत्त्वाच्या कामानिमित्त मला 8-10 दिवसांसाठी बाहेरगावी जावे लागणार होते. एवढे दिवस घरापासून आणि अनितापासून दूर राहणे माझ्यासाठी थोडे कठीणच होते, कारण मला दररोज रात्री तिच्या सान्निध्यात राहायला आवडायचे. पण कामाची जबाबदारी मी दुसऱ्या कोणावर सोडू शकत नव्हतो. जाण्यापूर्वीच्या रात्री मी अनिताला जवळ घेऊन खूप समजावले. तिनेही माझ्या कपाळावर मायाने चुंबन घेत मला निरोप दिला. मी दुपारी 2 वाजेच्या सुमारास नियोजित शहरात पोहोचलो. कंपनीने माझ्या राहण्याची सोय एका हॉटेलमध्ये केलेली होती. दिवसभर ऑफिसात काम करून संध्याकाळचे 7 वाजले होते. दमून भागून मी बसस्टॉपवर उभा राहून बसची वाट पाहत होतो. तब्बल 10-12 मिनिटे झाली तरी काहीच साधन मिळेना. त्यातच मला तातडीने 2 नंबरसाठी जाण्याची खूपच गरज भासत होती, ज्यामुळे माझी अस्वस्थता अधिकच वाढली होती. तेवढ्यात माझ्या अगदी जवळ येऊन एक मोटारसायकल थांबली. स्वार असलेल्या व्यक्तीने डोक्यातील हेल्मेट काढले आणि माझ्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली. तो माझ्या कॉलेजचा सर्वात चांगला मित्र ईशान होता. केतन, अरे मित्रा, तू इथे कधी आलास? मला एक साधा फोनही केला नाहीस. इतक्या वर्षांनी भेटतोयस आणि विसरलास की काय मला? ईशानने प्रश्नांचा भडीमार केला. त्या अवस्थेत मला त्याच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देणे सुचत नव्हते. मी फक्त एवढेच म्हणालो, सॉरी ईशान, आधी मला तुझ्या घरी घेऊन चल. माझ्या चेहऱ्यावरील अस्वस्थता पाहून त्याने गाडी सुरू केली आणि अवघ्या 10-12 मिनिटातच आम्ही त्याच्या घरी पोहोचलो. घरात पाऊलही टाकताच मी आधी त्या टॉयलेटमध्ये धाव घेतली. जेव्हा मी फ्रेश होऊन बाहेर आलो तेव्हा मनावरचा आणि शरीरावरचा सगळा ताण हलका झाला होता. कांचनाशी पहिली ओळख आणि कौटुंबिक संवाद. मी बाहेर आलो तेव्हा टॉयलेटच्या बाहेरच हातात टॉवेल घेऊन ईशानची पत्नी कांचन उभी होती. तिने अत्यंत गोड आणि आदरयुक्त नजरेने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, भाऊजी, लग्नाच्या 5 वर्षानंतर आज पहिल्यांदाच तुम्ही आमच्या घरी पाऊल ठेवलेत. मी ओशाळत म्हणालो, हो वहिनी, काय करणार, ऑफिसचे काम आणि घरात तुमच्या अनिता वहिनीचा संसार, त्यामुळे वेळेचे नियोजन जमतच नाही. मी अनेकदा अनिताला म्हणायचो की ईशानकडे जाऊन येऊ, पण मुलांच्या जबाबदाऱ्यांमुळे तिलाही घराबाहेर पडणे शक्य होत नव्हतं. कांचनाचे सौंदर्य खरोखरच कौतुकास्पद होते. ती उंच, रंगाने गोरीपान आणि सुदृढ प्रकृतीची होती. तिच्याकडे पाहिल्यावर मनात विचार आला की देवाने प्रत्येकाचे नशीब किती वेगळे लिहिले असते. आपल्याला जे हवे असते तेच मिळेल असे नाही, पण जे मिळते त्यातच सुख शोधायचे असते. मीही माझ्या संसारात समाधानी होतो. भाऊजी, आता तुम्ही हॉटेलवर न जाता इथेच थांबायचे बरं का? कांचनने हसत आग्रह केला.
आम्ही सोफ्यावर बसलो असताना तिने चहा आणला. गप्पाचा फळ चांगलाच रंगला. कांचनने अनिताची आणि मुलांची विचारपूस केली. मी तिला म्हणालो, तुम्ही दोघे आमच्या घरी कधी येत आहे? तेव्हा दोघेही एका सुरात म्हणाले, आम्ही पुढच्या महिन्यात येणारच होतो. तुम्हीच यायला उशीर केला. आता तुम्ही 8-10 दिवस हॉटेलवर का राहता? इथेच मुक्काम ठोकून द्या. ईशानही खूपच उत्साहाने म्हणाला, हो केतन, कांचन अगदी बरोबर सांगते. आणि तसेही मला कामासाठी 2-3 दिवस बाहेर जावे लागणार आहे. तू इथे राहिलास तर कांचनलाही घरात एकटे वाटणार नाही आणि तुलाही घरचं जेवण मिळेल. कांचनने तिच्या सुंदर केसांवरून हात फिरवत डोळ्यात एक वेगळीच चमक आणून म्हटले, हो भाऊजी, तुम्ही राहिलात तर गप्पा गोष्टी करायला खूप छान वाटेल. मीही त्यांच्या प्रेमाचा आदर राखून तिथेच थांबण्याचं मान्य केले. मनाची जवळीक आणि सुप्त भावना. संध्याकाळी गप्पा मारून झाल्यावर कांचन स्वयंपाकघरात गेली. ईशान टी व्हीवर क्रिकेट मॅच पाहण्यात दंग झाला. त्याला क्रिकेट इतके आवडायचे की तो आजूबाजूचे जगच विसरून जायचा. प्रवासाच्या थकव्यामुळे सोफ्यावर टेकल्या टेकल्या मला कधी झोप लागली हे माझे मलाच समजले नाही. अचानक ईशानने मला उठवले, केतन, अरे कांचन किचनमध्ये काहीतरी काम करते, तिला जरा मदत हवी आहे, जाऊन बघ ना. मी डोळे चोळत उठलो. किचनमध्ये गेलो तर कांचनने दोन्ही हात कणकेने माखलेले होते. ती म्हणाली, भाऊजी, मला थोडे पाणी हवे आहे, देता का? मी पाण्याचा तांब्या भरून तिच्याजवळ उभा राहिलो. भाऊजी, थोडे थोडे करून पिठात पाणी होताना, तिने विनंती केली. मी तिच्या अगदी जवळ उभा राहून हळूहळू पाणी ओतू लागलो. तिने साडीचा पदर कमरेला खोचला होता आणि तिच्या नाजूक कपाळावर घामाचे काही थेंब चमकत होते. वहिनी, तुमच्या कपाळावर घाम आला आहे, मी सहज म्हणालो. ती लाजत म्हणाली, माझे हात तर पिठाचे आहे, मला पुसताही येत नाही. मी किंचित पुढे सरसावलो. माझा हात हळू तिच्या कमरेला स्पर्श करून गेला. तशी तिच्या अंगावर एक शहारा उठला आणि तिने हलकेच डोळे मिटले. मी अत्यंत हळुवारपणे माझ्या हाताने तिच्या कपाळावरचा घाम पुसला आणि मुखाने फुंकार मारत तिच्या चेहऱ्यावर वारा देऊ लागलो. तिने डोळे मिटूनच शांतपणे सुस्कारा सोडला आणि म्हणाली, किती छान वाटतंय भाऊजी. अनिताताई खरंच खरंच नशीबवान आहेत. तुम्ही त्यांची किती काळजी घेत असाल. आणि एक आमच्या यांचा स्वभावच उलट आहेत. आमचे साहेब एकदा मॅच सुरू झाली की त्यांना घरचे काही सुचत नाही. मी हसत म्हणालो, असे काही नाही वहिनी, ईशान खूप चांगला माणूस आहे. त्यावरती हळूच म्हणाली, तुम्हाला 5 वर्षात जे कळले नाही ते मी रोज अनुभवते. कधी कधी वाटते की मनातल्या भावना समजून घेणारा कोणीतरी जवळ असावा. मी हळूच बाहेर पाहिले. ईशान अजूनही टीव्हीत मग्न होता. मी कांचनला धीर देत म्हणालो, काळजी करू नका वहिनी, मी आज हॉटेलच्या रूमवर जाऊन उद्या सकाळी कायमच्या इथे राहायला येतो. मग आपण खूप साऱ्या गप्पा मारू आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा भावना मी आदरपूर्वक समजून घेईन. माझ्या या शब्दांनी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच गोड हसू उमटले. भाऊजी, उद्या ईशान बाहेरगावी जाणार आहेत. आपण दोघेच असू. आणि ते असले तरी काळजीचे कारण नव्हते, कारण ते एकदा झोपले की त्यांना काहीच भान राहत नाही. ती लाजून म्हणाली. त्या रात्री मी आणि कंचनने मिळून जेवण बनवले. माझ्या हाताची चव तिला खूप आवडली. जेवण झाल्यावर मी तिला निरोप दिला आणि हॉटेलवर आलो. पण रात्रभर माझ्या डोळ्यांसमोर कांचनचा तो लाजणारा चेहरा आणि आमच्यातील ते हळवे क्षण फिरत होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी थेट ईशानच्या घरी आलो. घरात ईशान अजूनही आला नव्हता. फक्त कांचन माझीच वाट पाहत होती. मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर आनंदाची भरती आली. तिने हसून माझे स्वागत केले
मीही तिच्याकडे पाहत म्हणालो, आज तुझा किंवा अडचण असणारा दिवस संपला ना. तिने होकारार्थी मान डोलावत कानात हळूच सांगितले, भाऊजी, आजची रात्र फक्त धीर धरा. उद्या मी पूर्णपणे तुमच्या जवळ असेन. मी हसून तिच्या मऊ गालांवर एक हलकेच पप्पे घेतले. रात्री ईशान बाहेरून जेवण घेऊन आला. आम्ही तिघांनी मिळून जेवण केले. गप्पा मारता मारता कधी रात्रीचे 11 वाजले समजलेच नाही. ईशानला खूप झोप येत असल्याने तो त्याच्या खोलीत जाऊन झोपी गेला. मी आणि कंचन मात्र हॉलमध्ये एकमेकांचा हात हातात घेऊन खूप वेळ शांतपणे बोलत बसलो. त्या स्पर्शात एक वेगळीच ऊब होती. ईशानचे जाणे आणि प्रेमाचा वर्षाव. दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजता ईशानला प्रवासासाठी निघायचे होते. निघताना तो मला म्हणाला, केतन मित्रा, मला 2 ऐवजी 4 किंवा 6 दिवसही लागू शकतात. माझ्या मागे कांचनाची व्यवस्थित काळजी घे. तुझ्यासारखा देवमाणूस मित्र मिळाला हे माझे भाग्यच आहे. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून हसत म्हणालो, अरे मित्रा, तू 15 दिवस राहिलास तरी काळजी करू नकोस. कांचनाची काळजी घेणे ही आता माझी जबाबदारी आहे. ईशान निघून गेला आणि मी घराचे मुख्य दार आतून बंद केले. जसा मी मागे वळलो तशी कांचन दारापाशीच उभी होती. आता घरात आम्ही दोघेच होतो. तिच्या डोळ्यातील ओढ आणि चेहऱ्यावरील लाघवी भाव पाहून माझे हृदय वेगाने धडधडू लागले. तिने पुढे येत माझे दोन्ही हात स्वतःच्या हातात घेतले आणि म्हणाली, केतन, आता आपला मित्र घरी नाही. तिला हळूच माझ्याजवळ ओढली. माझ्या दोन्ही हातांनी तिच्या नाजूक कमरेची मिठी घट्ट केली. हो कांचन, आता फक्त आपण दोघेच आहोत. एकमेकांच्या भावनांना समजून घेण्याची हीच ती सोनेरी वेळ आहे. मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो. तिच्या श्वासांचा वेग वाढला होता. मी अलगद माझ्या मिठीत उचलून घेतले आणि आम्ही बेडरूमच्या दिशेने गेलो. बाहेर पहाटेची मंद हवा सुटली होती आणि आत आमच्या मनातील प्रेमाचा गारवा एकमेकांना अधिकच जवळ आणत होता. त्या पहाटे आम्ही दोघांनी एकमेकांच्या सानिध्यात अत्यंत हळूवार, रोमॅन्टिक आणि प्रेमळ क्षणांचा मनापासून आनंद घेतला. तो क्षण आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय क्षण बनला होता. त्यानंतर ईशान 9 दिवसांनी परतला आणि या 9 दिवसात आम्ही एकमेकांना इतके घट्ट जोडले गेलो की आम्हा दोघांनाही वेळेचे भान राहिले नाही. ईशान घराबाहेर पडल्यापासून प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आम्ही दोघांनी एकमेकांच्या सानिध्यात अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने जगवला. कांचनाच्या त्या गोड सहवासात आणि तिच्या नितांत सुंदर प्रेमात मी इतका हरवून गेलो होतो की या 9 दिवसात जणू मी माझ्या पत्नीला पूर्णपणे विसरूनच गेलो होतो. दिवसभर मी ऑफिसचे काम सांभाळून घरात कांचनला तिच्या प्रत्येक कामात मदत करायचो, तर रात्री ती माझ्यासाठी तिचे सर्वस्व पणाला लावून प्रेमळ क्षणांचा वर्षाव करायची. त्या 9 दिवसात आमच्यात केवळ शारीरिक जवळीक निर्माण झाली नाही, तर मनाचे एक अतूट नाते विणले गेले. कांचनाच्या डोळ्यातील ही शांतता आणि तिच्या स्पर्शातील ती ऊब मला नेहमीच एका वेगळ्या दुनियेत घेऊन जायची. जेव्हा ईशान दारात उभा राहिला तेव्हा मला एका सुंदर स्वप्नाहून जागे झाल्यासारखे वाटले. कांचनने आणि मी एका मूक नजरेने एकमेकांना पाहिले. त्या नजरेत एक गुप्त करार होता आणि आयुष्यभरासाठी मनात जपून ठेवलेली एक गोड आठवण होती. आम्ही पुन्हा आमच्या नेहमीच्या आयुष्यात परतलो, पण त्या 9 दिवसांनी आमच्या मनात प्रेमाचा एक असा दिवा लावला होता जो कधीही विझणार नव्हता. मित्रांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. या कथेमधील
कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी काही संबंध नाही. या कथेमधून कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. ही कथा फक्त तुमच्या करमणुकीसाठी बनवली आहे. कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा